तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचं श्रीदत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं प्रथम औपचारिकतेचा भाग म्हणून स्वागत करतो. कारण आपण इतिहासाविषयी निवडलेला आहे. NEP 2020च्या अनुषंगानं आता थर्ड इयरला तुम्हाला BA साठी पूर्णपणे इतिहासाचे सर्व पेपर त्याचा परिचय करून देण्यासाठी म्हणून आज खास हा एक विशेष वर्ग या ठिकाणी घेतो आहे. त्यामध्ये एक लक्षात घ्या, त्या 5व्या सेमिस्टर मध्ये आणि 6व्या सेमिस्टर मध्ये जे पेपर आहे त्या पेपरची दोन ओळख तुम्हाला मी आज करून देणार आहे. 5व्या सेमिस्टरसाठी तुम्हाला 3 मेजर पेपर राहतील इतिहासाचे आणि एक इलेक्टिव्ह राहील. त्याच्यानंतर एक फील्ड प्रोजेक्ट राहील. हे सगळे 4 4 4 4 4 क्रेडिटचे विषय राहतात. याच्यामध्ये तुम्हाला थेअरी जी आहे त्या पहिल्या 3 पेपरची थेअरी आणि इलेक्टिव्ह म्हणजे 2 पैकी एक पेपर निवडायचा आहे. तो पण 4 क्रेडिट म्हणजे 4 पैकी 12 आणि 4 16 आणि फील्ड प्रोजेक्टचे 4 क्रेडिट 16 आणि 20 आणि 2 क्रेडिटचं तुम्हाला राहील स्किल इनहॅन्समेंट कोर्स किंवा त्याला व्होकेशनल स्किल म्हणतो, व्होकेशनल स्किल कोर्स म्हणतो आपण PSC. आता हे समजून घ्या. आता हे मेजरचे जे 3 पेपर आहेत त्या 3 पेपरवर प्रामुख्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. हे जे 3 पेपर आहेत मेजरचे त्याच्यातला एक पेपर मी घेणार आहे, एक पेपर दुसरे सर घेतील. त्याचा तो पहिला जो पेपर आहे त्याचं कोड आहे. आता पेपर नंबर आपण त्याला 9वा 10वा 11वा म्हणू. पण आता इथं कोड दिलेला आहे. HSI SCT 1301, HSI SCT 1302, 1202 सॉरी 1301 राहील पहिला, दुसरा राहील 1202 आणि तिसरा राहील 1303. आता हे बहुतेक 1302च आहे पण विद्यापीठाचं ते कमी जास्त असू. तो पहिला पेपर आहे. पहिल्या पेपरची माहिती महत्वाची आहे लक्षात घेणं. एक पहिला पेपर आहे जो मध्ययुगीन भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मिडियल इंडिया फ्रॉम 1526 टू 1707 म्हणजे 1526 पानिपतच्या पहिल्या युद्धापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड आहे. यामध्ये तुम्हाला मुघल साम्राज्याची स्थापना केली झाली आणि त्याची पुनर्स्थापना केली झाली. स्थापना होत असतानाचा कालखंड म्हणजे बाबराचा कालखंड, बाबराच्या कालखंडापासून ते जहांगीर पर्यंतचा याच्यापर्यंत अभ्यास पुढच्या बादशाहपर्यंतचा कालखंड याच्यामध्ये घ्यायचा आहे, हुमायूंच्या पर्यंत. आणि नंतर पुन्हा मग ते साम्राज्य मुघलांकडून पुन्हा दुसरीकडे गेलं. मधला कालखंड म्हणजे शेरशाह सुरीकडे गेलं. शेरशाह सुरीचा कालखंड देखील याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि नंतर मुघल साम्राज्याची स्थापना पुनर्स्थापना होईपर्यंतचा कालखंड, एवढा कालखंड या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये सम्राट अकबराचा कालखंड आहे म्हणजे 1556च्या नंतर दुसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या नंतरचा कालखंड. त्याच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई आहे, बेहरामखानचं शासन आहे, प्रादेशिक विस्तार आहे, राजपूतांचं विषय धोरण आहे, त्याचं धार्मिक धोरण आहे, दिनी आहे, समोर. तिसऱ्या चॅप्टरमध्ये जहांगीर आणि शहाजहानची कारकीर्द तुम्हाला अभ्यासायची. जहांगीरच्या कारकिर्दीमध्ये जहांगीर आणि त्याच्यावर कसा नूरजहानचा कसा प्रभाव होता आणि एकूण जहांगीरच्या कारकिर्दीचं थोडक्यात वर्णन आहे, फार जास्त नाही याच्यामध्ये. नंतर शहाजहानचं राज्य, शहाजहानची प्रशासकीय स्थिरता कशी होती आणि शहाजहानचा कालखंड म्हणजे मध्ययुगातील मुघल कालखंडाच्या पर्टिक्युलरली एक गोल्डन एज सुवर्णयुगाचा कालखंड कसा होता. सुवर्णयुग आपण प्राचीन कालखंडामध्ये देखील पाहिला आहे. चंद्रगुप्त दुसऱ्याचा कालखंड हे प्राचीन भारताचा सुवर्णयुग. मध्ययुगीन कालखंडामध्ये शहाजहानची कारकिर्द सुवर्णयुगाचा कालखंड, सुवर्णयुगाची काय वैशिष्ट्ये आहे आणि ती कशी शहाजहानच्या कालखंडात लागू होतात याचा अभ्यास या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जो चॅप्टर आहे शहाजहानच्याच कालखंडाबद्दल चॅप्टर नाही, त्याच चॅप्टरमध्ये स्थापत्यशास्त्रातील उपलब्धी काय आहे, ताजमहालची माहिती, लाल किल्ला, जामा मस्जिद याचा अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. आणि शेवटचा चॅप्टर आहे औरंगजेबाच्या राज्यारोहणासाठी जे काही युद्ध आहे याला वारसा युद्ध म्हणत आहोत. ते वारसा युद्धाचे देखील एक मुद्दा आहे. त्यानंतर औरंगजेबाचं मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्यानं औरंगजेब हा त्याच्या धार्मिक धोरणासाठी जास्त करून प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये.
याची रिलिजियस पॉलिसी आहे त्यांनी अभ्यासाची आहे आणि त्याचं विशेषतः त्याचं जे डेक्कन पॉलिसी आहे त्याचं जे दक्षिण भारताच्या विषयीचं जे धोरण आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. मग साहजिकच मराठा सत्तेचा इतर कधी स्थापना आणि औरंगजेबाचं दक्षिण भारतामध्ये उतरणं आणि त्याचं एकूण पॉलिसी याचा अभ्यास करायचा आहे आणि एकूण मुघलांचं प्रशासनाचा देखील अभ्यास करायचा आहे. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कसं होतं मुघल साम्राज्याचं आणि जे आशिया खंडातील सर्वात असं एक भक्कम असं प्रशासन ज्या मुघलांनी दिलं त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम कशी होती, कशी प्रोव्हिन्शियल कशी प्रांतांची कशी रचना होती, प्रांतांवर कसे पंच बनवलं होतं, प्रांताची उपविभागणी कशी होती, ग्राम पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत हे सगळी त्याचा अभ्यास देखील त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एवढं मोठं आशिया खंडातलं हे साम्राज्य हे 1760च्या नंतर कसं रसातळाला गेलं, कशी मोहटी लागली, म्हणजे तसं तर 1760च्या नंतर मुघलांचं साम्राज्य म्हणजे नाव मात्रच होतं. ते कोणाच्या तरी मग कधी राजपुतांच्या तर कधी नंतर मग त्या काळामध्ये मराठ्यांच्या संरक्षणाच्या ते कसं तग धरून पुढे 1857 पर्यंत टिकून राहिले. त्या मुघल साम्राज्याच्या राहण्याचे कारण शेवटचा भाग त्याच्यामध्ये पाहिजे असा हा पहिला पेपर आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे जो मी तुम्हाला शिकवणार आहे तो म्हणजे आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्याला आर्किटेक्ट्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र असं इंग्लिशमध्ये टायटल आहे. आर्किटेक्ट्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्राचा कालखंड हा प्रामुख्यानं ब्रिटिश साम्राज्यानं ज्या वेळेस शनिवार वाड्यावरील युनियन जॅक खडकीला 1818 पासून पुढील कालखंडामध्ये जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली 1857 पर्यंत होता, 1818 1857 पर्यंत, आणि 1857च्या नंतर पुढे थेट स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राची जडणघडण किंवा जडणघडणीमध्ये ज्या महापुरुषांचं योगदान आहे त्या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचाराचा अभ्यास या पेपरमध्ये करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र म्हटलं आणि महाराष्ट्राचं जडणघडण म्हटलं की फुले आणि सावित्रीबाई पहिल्यांदा आहे. पहिलं चॅप्टर तुम्हाला इथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांचं प्रारंभिक जीवन पाहायचं आहे, सत्ताधारी समाजाचा अभ्यास करायचा आहे, लोकशाहीवरचे विचार काय आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि विशेष म्हणजे फुल्यांनी जे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी केलेला आहे त्याचा थोडक्यात उल्लेख केला आहे. फुल्यांचं जी ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड या नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांचं शेती आणि शेतकऱ्यांचं शोषण कसं झालं याची त्यांनी मांडणी केलेली आहे आणि त्यांचं कृषीविषयीचे काय विचार याचा देखील त्याच्यामध्ये त्याच ग्रंथांच्या आधाराने आपल्याला वाटतो. तसे स्वतः फुले अत्यंत धनिक व्यक्ती, तर त्याचा डिटेल अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. अभ्यास करण्याची तोंड ओळखसाठी म्हणून सांगतोय कृषीविषयक धोरणाविषयीची माहिती त्याच्यामध्ये अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर दुसरं चॅप्टर राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज राजर्षी या शब्दामध्येच त्यांची थोरवी दडलेली आहे. राजर्षी या शब्दाची खोड करत असताना राजऋषी मीन्स ऋषितुल्य राजा. जसं आपल्या पुराणांमध्ये नारदाला महर्षी असा शब्द आहे, महान ऋषी, तसा राजर्षी महान राजा, ऋषितुल्य राजा, राजऋषी अशा या राजर्षी शाहू महाराजांचं म्हणजेच यशवंत आबासाहेब घाडगे वास्तविक पाहता ते दत्तक पुत्र आहे.
कोल्हापूर संस्थानचे ते अधिपती. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये राजेचे शाहूंचं योगदान अनन्यसाधारण. आता यामध्ये जे मुद्दे पाडून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं प्रारंभिक जीवन म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते छत्रपती पदावर अरुण गईपर्यंतचा कालखंड त्याच्यामध्ये घ्यायचा आहे थोडक्यात. त्याच्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी आरक्षण ही जी भारतीय घटनेनं एक तरतूद करून दिली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून, त्या आरक्षणाचे खरे जनक हे राजर्षी शाहू महाराज. कशा कशामध्ये कुठं कशा कशा बाबतीमध्ये त्यांनी आरक्षण मिळवून दिले याविषयीचं त्यांचं धोरण काय होतं याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर फुल्यांनी ज्या स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला, त्या स्त्री शिक्षणाचा प्रारंभ तसा शाहू महाराजांनी अगोदरच करून ठेवला. त्यांचं महिला शिक्षणाला त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं त्याचा अभ्यास करायचा. आणि त्यानंतर अजून एक नवीन असा एक मुद्दा याच्यामध्ये घ्यायचा आहे जो जनरली विद्यार्थ्यांना माहिती असतो की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा प्रकारची विभागणी या सगळ्या विचार विश्वामध्ये या समाज सुधारकांच्या मध्ये झालेली होती. मग त्याच्यातून एक 11 साली ब्राह्मणेतर चळवळ, त्या ब्राह्मणेतर चळवळीच्या मध्ये देखील आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे या ब्राह्मणेतर चळवळीला यांनी शाहू महाराजांनी कसं काय योगदान दिलं त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं चॅप्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांचं जीवन कसं होतं, त्यांचं शिक्षणविषयक पॉलिसी काय, शिक्षणाविषयीचे काय धोरण होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि अजून एक म्हणजे ज्या संकटाला आज भारतच नाही पूर्ण जग सामोरं जात आहे ते म्हणजे वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जलसंपदा विषयीचं त्यांनी अनेक धरणं उभारणीमध्ये त्याचं मोलाचं योगदान आहे. तसं बाबासाहेब आंबेडकर जसं आपल्याला केवळ एका विशिष्ट समाजाचं नेतृत्व करणे एवढ्या पुरतंच सीमित व्यक्तिमत्व नाही, तर ते मल्टी डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व आहे. ते अर्थशास्त्राचे त्याचे नुसते त्यांचे वैशिष्ट्य जरी दिली तरी एक तासभर तुम्ही त्यांच्या नुसत्या एका वैशिष्ट्यावर बोलता येईल असं बाबासाहेब. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये त्यांचं वॉटर मॅनेजमेंटच्या बद्दलचं काय पॉलिसी होती त्याचा अभ्यास करायचा पर्टिक्युलरली, म्हणजे जलसंपदा विकासाबद्दल त्यांचं काय योगदान त्याचा अभ्यास करायचा. आणि त्यांचं अजून इलेक्ट्रिसिटीच्या मध्ये त्यांचं योगदान काय आहे, विद्युत विकासामध्ये काय योगदान त्याचा देखील अभ्यास करायचा आहे आम्ही. आणि शेवटचं चॅप्टर आहे हे जे नेशन बिल्डिंग आपल्याला राष्ट्राची उभारणी, या राष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे हे दोन महापुरुष फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे जरी महाराष्ट्रातले असले आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये म्हणजे इंटेलेक्च्युअल, सोशल, इकॉनॉमिकल आणि ऑल ऍस्पेक्ट्स याच्यामध्ये जर त्यांचं योगदान अधोरेखित करत असतो तरी देखील त्यांचं पूर्ण राष्ट्राच्या उभारणीमध्ये देखील योगदान आहे. त्याचे काही मुद्दे समोर ठेवून या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे की शिक्षणाविषयीचे काय फुल्यांचं योगदान आहे, महिलांच्या प्रती फुल्यांचं काय योगदान आहे. महिला एज्युकेशन नाही, एकूणच महिलांचं टोटल एज्युकेशन, सोशल, ऑल इकॉनॉमिकल सगळंच. आणि त्याच्यानंतर त्या शेवटच्या चॅप्टरमध्येच बाबासाहेबांचं कृषीविषयीचं धोरण, ऍग्री विषयीचं धोरण, हे जे तुकडीकरण म्हणतो ना तेव्हा बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे 1817-18 दरम्यान की जसजसे त्या जमिनीचे तुकडे पडत जाते तसतशी कुटुंबांची, अर्थव्यवस्थेची आणि एकूणच सगळी अव्यवस्था पसरेल. असं कृषीविषयीचं धोरण त्यांचं काय होतं. आणि त्यांनी लँड इन्व्हेन्यूच्या संदर्भामध्ये, जमीन महसुलाच्या संदर्भामध्ये जमिनीच्या विषयीच्या काय सुधारणा आहेत त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे या पेपरमधला बाबासाहेबांचे इकॉनॉमिक विचार काय.
प्रॉब्लेम ऑफ रुपीज या नावाचा जो प्रबंध त्यांनी इंग्लंडमध्ये शिकत असताना लिहिला, अमेरिकेमध्ये शिकत असताना लिहिला आणि त्याच्यावर त्यांना PhD प्राप्त झाली आहे. तर आर्थिक धोरण कशी होती आणि ब्रिटिश शासनाकडून कशा प्रकारचं शोषण होत होतं, त्यांच्या पूर्वी देखील अनेकांनी विचार मांडले आहेत. बाबासाहेबांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि साधारण स्वरूपाची असे त्यांची मांडणी होती. त्याचा अभ्यास या याच्यामध्ये करायचा, आर्थिक सुधारणामध्ये. आणि बाबासाहेबांचं एक फार मोठं योगदान आहे ते म्हणजे या लेबरच्या संदर्भात. पूर्वी कारखान्यामध्ये किती वेळ कामगारांनी काम करावं याच्या टायमाचं काही बंधन नव्हतं. ते प्रचंड शोषण होतं. म्हणजे बाबासाहेब एका अर्थात कुठंतरी मार्क्सिझम किंवा मार्क्सिस्ट व्ह्यूनं देखील विचार करतायत आणि त्यांनी कामगारांच्या बाजूनं काही कायदे करू शकतो. कामगारांच्या विषयी त्यांनी काय सुधारणा केली आहे त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. असं हे सगळं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो पेपर आहे मेजर मध्ये असतो. पहिला पेपर आपण पाहिला मुघलांचा काळ, दुसरा पेपर पाहिला महाराष्ट्राचे समाज सुधारणाच्या संदर्भात, महाराष्ट्रातील त्याचं कोणी हे आहे शिल्पकार आहे त्याच्याबद्दलचा. आणि त्याच्यानंतरचा पेपर आहे की ब्रिटिश भारताचा इतिहास. तो बहुतेक म्हणजे आपण सेकंड इयरचा तोच अभ्यास केलेला आहे, पण आता NDP मध्ये असल्यामुळे पुन्हा तोच पेपर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आहे 1707 पासून 1856. कसं पाहायचं, 1757 ते 1856 असा अगोदर आपण अभ्यास केला. आता 1707 पासून 1856 पर्यंत आहे. 1707 यासाठी घेतलेला आहे की औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला, त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला म्हणजे काय झालं तर केंद्रीय सत्ता ही कमजोर झाली. म्हणजे ताकदवर असा मुघल बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर मुघलांच्या ताब्यात असलेले जे सर्व मांडलिक होते किंवा त्या भूप्रदेशाचे प्रमुख होते, त्यांनी स्वतःच आपलं स्वतंत्र राज्य उभं केलं आणि भारत एका अर्थाने विखुरला गेला. त्याचा परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला झाला. म्हणजे जोपर्यंत औरंगजेब बादशाह पॉवरफुल होता, म्हणजे केंद्रवत सत्ता जोपर्यंत पॉवरफुल होती, तोपर्यंत ब्रिटिशांना भारतामध्ये कुठेही कोणत्याच प्रकारचा शिरकाव करता आला नाही. राजकीय क्षेत्रामध्ये नाही, भूप्रदेश ताब्यात घेता आला नाही. फार त्यांना व्यापाराच्या काही सवलती तेवढ्या मिळत आहेत. म्हणून 1707 पासून सुरू केलं आहे. 1707 ते 1756 पर्यंतच्या काळातल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करायचा. 1757 युद्ध तर सर्वज्ञ आहेत आणि 1757 पासून ब्रिटिशांचा म्हणजे युरोपीय कंपन्यांचा अभ्यास करायचा आहे. या दरम्यानच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांना सर्वात जास्त स्पर्धा करावी लागली तर ती फ्रेंचांसोबत. म्हणजे ब्रिटिशांना दोन पातळ्यांवर लढावं लागलं. औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूच्या नंतर एकदेशीय सत्तांसोबत लढावं लागलं. एकदेशीय म्हणजे भारतातील सत्तांच्या सोबत संबंध ठेवावे लागले, संघर्ष करावा लागला. त्याच वेळी ऍट ए टाइम त्यांना युरोपीय सत्तांच्या सोबत देखील संघर्ष करावा लागला. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. भारतीय सत्तांच्या सोबत संबंध आणि संघर्ष हे दोन्ही आले. युरोपीय कंपन्यांच्या सोबत केवळ संघर्ष, कोणासोबतच संबंध ठेवला नाही. आणि सर्वात शेवटी आलेले ब्रिटिश हे तिथे पॉवरफुल बनले, राज्यकर्ते बनले. मग या कर्नाटक युद्धाची काय कारण आहेत ते दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. त्या कारणाची काय कारण आहे, कर्नाटक युद्धाचं काय महत्व आहे आणि ब्रिटिश राजवटीचा पाया कसा या दरम्यानच्या कालखंडामध्ये 1757 पासून ते 1773 पर्यंत कसा रचला गेला
म्हणजे वॉरन हेस्टिंग्स पर्यंतचा काळ हा प्लासीच्या लढाईपासून ते वॉरन हेस्टिंग्स पर्यंतचा काळ त्याचा अभ्यास करायचा आहे. प्लासीच्या लढाईचा अभ्यास, बक्सरच्या युद्धाचा अभ्यास, त्यानंतर 1757च्या नंतर 1764 जे बक्सरचे युद्ध झालं, या बक्सरच्या युद्धामध्ये जो अलाहाबादचा करार झाला 1765 मध्ये, 64ला बक्सरचा युद्ध झाला, 65 मध्ये जो अलाहाबादचा करार झाला हा कंपनी आणि इथल्या 3 सत्तांसोबत करार झाला. बंगाल, मुघल आणि अवध. अवधचा नवाब, बंगालचा नवाब आणि मुघलांचा बादशाह. नाम मात्र का होईना पण बादशाहचा होता. या तिघांसोबत हे करार झाले आणि या करारानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून बंगाल प्रांतातून लँड रेव्हेन्यू गोळा करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला. त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर बंगालमध्ये क्लाईव्हनं कसं जे ड्युअल गव्हर्नमेंट करार होता, दुहेरी शासन, म्हणजे वर्चस्व तर आहे आपलं पैसा गोळा करण्याचं, मसूद गोळा करायचा, पण जबाबदारी जबाबदारी बंगाल त्याच्याकडे, म्हणजे याला ड्युअल गव्हर्नमेंट हा शब्द आहे, दुहेरी शासन व्यवस्था. हे त्या दुहेरी शासन व्यवस्थेची काय वैशिष्ट्य आहे त्याचा देखील अभ्यास याच्या मध्ये करायचा. नंतर चॅप्टर आहे प्रशासकीय आणि आर्थिक परिणाम काय झाले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीच्या काळात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एकूण इकॉनॉमिक काय इम्पॅक्ट झाले त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश त्याचा विस्तार कसा झाला आणि त्याचं कसं एकत्रीकरण केलं गेलं 1773 पासून 1818 पर्यंतचा काळ, म्हणजे मराठा सत्तेचा अंत होईपर्यंत. वॉरन हेस्टिंग्सचा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते मराठा सत्तेचा अस्त होईपर्यंतचा कालखंडाचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. वॉरन हेस्टिंग्स आहे, कॉर्नवॉलिसचा अभ्यास करायचा आहे. म्हैसूर युद्ध, मराठ्यांच्या सोबतचं युद्ध याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर चॅप्टर शेवटचं एकूण ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं कंपनीचं आणि इकॉनॉमिक पॉलिसी कशी होती आणि त्याचा परिणाम भारत ही एक सोनेरी चिडिया आहे असं जे वर्णन केलं जातं त्याचा बेस या कालखंडात त्या शोषणामध्ये दडलेला आहे. केंद्रीय, प्रांतीय आणि जिल्हा प्रशासनाचा अभ्यास करून केल्याच्या नंतर मग इथल्या ज्युडिशियरी सिस्टम आहे, कॉर्नवॉलिस कायदेशीर पद्धतीसाठी फार पॉप्युलर म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर इथल्या जमीन महसूल पद्धतींचा अभ्यास करायचा आहे. कायमधारा पद्धती ही एक जमीन महसूल होते, महालवारी पद्धती, कायमधारा जमीनदारी पद्धती देखील होतात. अशा महसूल पद्धतींचा वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनीवरचा टॅक्स गोळा करण्याच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धती कशा असतात होत्या त्या पद्धतींची माहिती. आणि नवरोजींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे, तो ड्रेन थिअरी. तो काय आहे ते सांगतो आपण अभ्यास करत असताना. आणि हा कसा निचरा हे शोषण कसं होतं, हे कसं प्रवाही शोषण याचा अभ्यास करायचा शेवटचा. तर असं हे दुसरं हे आहे. आणि तिसरं आहे, 3 पेपर झाले. हे 3 पेपर मेन झाले. आता आहे इलेक्टिव्ह. इलेक्टिव्ह मध्ये आपल्याला 2 पेपर आहेत. या 2 पेपर मध्ये एक आहे हिस्ट्री ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल अँड महाराष्ट्र, आणि तो निवडायचा की माइलस्टोन्स ऑफ मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री हा निवडायचा. जगाचा इतिहास निवडायचा. ओके, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या सहमतीनं आपण माइलस्टोन्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, कारण हैदराबाद फ्रीडम मुवमेंट हे सिविक आहे, त्याच्यापेक्षा जगाच्या इतिहासाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख अशा
घटनांचा आकार आहे. अमेरिकन राज्यक्रांती आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, औद्योगिक क्रांती आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकीकरण ही आहे. कालक्रमानुसार पहिल्यांदा अमेरिकन राज्यक्रांती यामध्ये हा पेपर याच्यासाठी सोपा आहे. थोडासा सोपा म्हणण्यापेक्षा अभ्यासाला सोपा आहे आणि उत्तर लिहायला सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये कारणे, परिणाम आणि प्रत्यक्ष घटनेचं वर्णन असंच आहे. अमेरिकन राज्यक्रांतीची कारण ते सर घेतो म्हणजे ते पेपर. अमेरिकन राज्यक्रांतीची कारण, परिणाम, त्याच्यानंतर घडून आलेली घटना. 1776 ची अमेरिकन राज्यक्रांती आणि 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती. आता हा सूक्ष्म फरक थोडं अभ्यासक्रमाची ओळख म्हणजे जरा सांगतो. अमेरिका इंग्लंडच्या वर्चस्वाखालून स्वतंत्र झाली, त्याला राज्यक्रांती म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य युद्ध हा शब्द जास्त संयुक्तिक होतो. म्हणून नाही तर अमेरिकन राज्यक्रांती जरी शब्द दिला असला तरी ते स्वातंत्र्य युद्ध होतं. आणि फ्रान्समध्ये जे झालेलं आहे ते फ्रेंच बुर्बोन घराण्याकडून फ्रान्सची जनता स्वतंत्र झाली, त्याला राज्यक्रांती म्हणतात. असा सूक्ष्म फरक. इंडिपेंडन्स स्ट्रगल अँड रिव्होल्युशन इज आर डिफरंट. त्या फ्रेंच राज्यक्रांतीचे कारण, फ्रेंच राज्यक्रांती, त्या क्रांतिकारक घटना आणि फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर याच दरम्यानच्या काळात 1733 ला जेव्हा जॉन के यानं धावता धोटा याचा शोध लावला. कापड उद्योगामध्ये क्रांतीला सुरुवात झाली. क्रांती इन द सेन्स आमूलाग्र बदल, द कम्प्लीट चेंज. क्रांती, द कम्प्लीट चेंज. आता प्रश्न असा पडतो की औद्योगिक क्षेत्रामध्ये, उद्योग जगतामध्ये ज्या काही बदल झाले त्याला क्रांती का शब्द वापरला? अरे आमूलाग्र बदल घडून आणले, जे वेगवेगळे शोध लागले. ते शोध का लागले, कोणकोणते शोध लागले, म्हणजे त्या औद्योगिक क्रांतीचे काय कारण आहे आणि त्याचे औद्योगिक क्रांतीचे परिणाम काय आहेत, युरोपवर काय परिणाम आले, पूर्ण जगावर काय परिणाम झाले, त्याचा अभ्यास देखील तिसऱ्या चॅप्टरमध्ये. आणि चौथं चॅप्टर आहे या दरम्यानच्या काळात एक स्टेट अँड नेशन या संकल्पनांवर सगळ्या बुद्धिवादी जगामध्ये एक वैचारिक मंथन चालू होतं. व्हॉट इज स्टेट, व्हॉट इज नेशन, राष्ट्र काय आहे. मग ते युरोपातलं आपलं ते ग्रीस मधल्या स्पार्टा, अथेन्स यांनाच आपलं ते त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना होती, एकत्वाची भावना होती वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये मध्ययुगाच्या शेवटी युरोपामध्ये ही भावना कशी उदयाला आली, त्याच्यासाठी म्हणून इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाचा अभ्यास करायचा. युनिफिकेशन ऑफ इटली आणि युनिफिकेशन ऑफ जर्मनी. त्यामध्ये या राष्ट्रवादी चळवळी का उदयाला आल्या त्याची कारण, त्याच्यावर प्रश्न येतो. इटलीच्या एकीकरणाचा आढावा, जर्मनीच्या एकीकरणाचा आढावा आणि इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाचे काय परिणाम झाले. ही दोन राष्ट्र 1870 मध्ये नकाशावर अस्तित्वात आली एकाच वर्षी. या दोन राष्ट्रांचा उदयच म्हणून आपण ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना मानली जाते. म्हणजे एका प्रिन्स बिस्मार्कनं जर्मनीच्या एकीकरणासाठी जे काही, आज जसं आपण राजकारणामध्ये जोडतोड म्हणतो ना, तसं त्याने एकाला पराभूत करायचं असलं की दुसऱ्याला सोबत घ्यायचं, त्याला पराभूत करायचं आणि त्याला पराभूत केल्याच्या नंतर याची मदत घेऊन
ज्याची मदत घेऊन याला पराभूत केलेला आहे, तर याला पराभूत करण्यासाठी याची मदत घ्यायची. हे जे तडजोडीचं आणि जोडतोडीचं राजकारण फ्रेंच बिस्मार्कने केलं, त्याचाच परिणाम पहिला महायुद्धामध्ये झालेला आहे. तर असा हा सगळा त्या वर्ल्ड हिस्ट्रीचा त्याला टायटल दिलेला आहे माइलस्टोन्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे जगातल्या महत्वाच्या घडामोडींचा इतिहास, ज्या घटनांमुळे जगाच्या इतिहासाला प्रगती मिळाली. आणि त्याचा BA ला इतिहास घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा अल्प परिचय का होईना तसं डिटेलमध्ये आहे, आपल्याला सगळं डिटेलमध्ये सांगायचं. तर असे 3 मेजर आणि 1 इलेक्टिव्ह असे 4 पेपर आहेत. फील्ड प्रोजेक्टच्या अनुषंगानं, स्किलच्या अनुषंगानं पुढच्या तासामध्ये